नमस्कार, जय एस महाराष्ट्र न्यूज आवर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता दिघी या ठिकाणी आलेलो आहे। तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उदय गायकवाड यांचं प्रचंड मोठ्या मताने विजय झालेला आहे। तर आता सध्या त्यांचे वडील या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आणि तेही नगरसेवक होते काही काळामध्ये। ते आपल्यासोबत आज खास चर्चा करण्यासाठी काय सांगतात। उदय गायकवाडचं विजय झालेला आहे। हे सगळा कामाचा विजय। मी साधारणतः 1978 सालापासून या गावच्या विकासाचा मी एक रोड मॅप तयार केलेला होता। 1989 साली मी या गावचा बिनविरोध सरपंच होतो आणि तेव्हाही या गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी या ठिकाणी जिल्हा परिषदचा सदस्य झालो आणि 2002ला या ठिकाणी नगरसेवक झाले। आणि केवळ निवडणुकीपुरतं माझं काम सुरू नाही, तर अव्याहतपणे समाजकार्य असेल, धार्मिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, यामध्ये सतत मी लोकांमध्ये आहे। त्यामुळे त्याचा फायदा उदयला निश्चित झालेला आहे आणि सर्व लोकांमध्ये त्याची चर्चाही आहे। तुमच्या कामाचा फायदा आणि उदयच्याही कार्याचं प्रचंड मोठं कार्य त्याने केलेलं आहे। आणि आता तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आणि पॅनलमधून किती सीट आले? पॅनल पूर्ण आलं, पूर्ण पॅनल निवडून आलेलं पूर्णपणे। काय आव्हान करणार जनतेला? आता आव्हान काय करायचं? कामं करायची आहेत ना, जी पडेल ती कामं करायची। म्हणजे कुठल्याही जे अडीअडचणी लोकांच्या असतील त्या सोडवण्यासाठी हे चारही नगरसेवकाचा कार्यरत राहतील सदैव। तर हे होते उदय गायकवाडांचे वडील आहेत। ते स्वतः आज आपल्यासोबत या ठिकाणी न्यूज होर JSS महाराष्ट्र चॅनलसोबत त्या चर्चा केलेल्या आहेत आणि या प्रभागामध्ये जे काही अडीअडचणी समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी करणारच आहेत। संदीप देबडे, पुणे। मी विनायक शंकर वाळके गेली अनेक वर्षापासून आबांच्याबरोबर त्याचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे। आबांनी पाठीमागेही 3 नगरसेवक निवडून आणले होते आणि नंतर भाजपचे 4 नगरसेवक आणि आताही यावेळी 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यांचं काम आम्ही पहिल्यापासून पाहतो आहे, सरपंच असताना, नंतर जिल्हा परिषद असताना आणि नगरसेवक झालेले असताना। अशा पद्धतीने त्यांनी गावामध्ये चांगलं काम केलेलं आहे। त्याची पुण्याई त्यांचे चिरंजीव उदय गायकवाड यांना मिळालेली आहे आणि तसेच त्यांच्यासोबत असणारे भाजपचे इतरही 3 उमेदवार, असे प्रभागाचे 4 उमेदवार भरघोस मताने निवडून आलेले आहेत। ते केवळ आबांसारखा आधारवड त्यांच्या पाठीमागं असल्यामुळं या पॅनलमधून ते निवडून आलेले आहेत। तर अजून या ठिकाणी काही प्रतिक्रिया देण्यासाठी तुमचं काय नाव? मी ॲडव्होकेट कावेरी वैभव राळे। मी खेड वकील संघटनेमध्ये गेली 8 वर्ष वकील म्हणून कार्यरत आहे। तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझे छोटे बंधू उदय दत्तात्रय गायकवाड यांची BJPतून दिघी गावच्या नगरसेवकपदी भरघोस मतांनी निवड झालेली आहे। आमचा पाहुण्यांचा परिवार आहे, त्याच्यामुळं मला आणि माझ्या सगळ्याच घरातल्यांना नक्की आनंद झालेला आहे। मी माझ्याकडून, आमच्या खेड वकील संघटनेकडून आणि सर्व राळे परिवाराकडून भाऊंना आणि सर्व परिवाराला सदिच्छा आणि शुभेच्छा देते आणि पुढच्या येणाऱ्या काळात त्यांच्या हातून दिघीसाठी मोठी कामं व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देते।